नमस्कार, मी गायत्री. मी ऑक्टोबरमध्ये कॅनडात आले आणि तेव्हापासून व्लॉग्स करते पण एवढे काय व्ह्यूज येत नव्हते. पण माझ्या कालच्या ब्लॉगला इतके व्ह्यूज आले की मला विश्वासच बसत नाही आहे. तर आज मी आले एका गोल्फ कोर्टमध्ये इंटरव्ह्यू द्यायला, कारण इथले गोल्फ कोर्ट समरमध्ये चालू होतात आणि आता बर्फ कमी झाला आहे, मार्च महिना आहे, तर सगळं चालू व्हायला लागलं आणि समरमध्ये इथं गोल्फ खूप खेळतात. तर हे बस स्टॉप आहे आणि आत्ताच इथून एक स्कूल बस गेली, कारण इथं शेजारीच स्कूल आहे, एलिमेंटरी स्कूल आहे छोट्या मुलांची, 4वी-5वीपर्यंत असेल. ही मुलं चालली आहेत आत्ता घरी. तिथं स्कूल बस थांबली आहे. माझी पण बस आली आणि मी पण घरी जायला निघाले. इथली बस अशी असती, छोटीशीच असते आणि सिटीमध्येच फिरती पूर्ण. हा इथला छोटासा दवाखाना आहे. आपल्या इथं नगरपालिकेचे छोटे छोटे दवाखाने असतात, तसाच गव्हर्नमेंटचा दवाखाना आहे मोठा. आणि हे आमच्या सिटीमधलं मेन बस स्टॉप आहे. इथूनच सगळ्या बस निघतात आणि इथं शेवटी येतात अख्खी सिटी फिरून. आणि हे वेगवेगळे नंबर आहेत बसचे. बस स्टॉप लयच लांब आहे घरापासून. मग मी चालत चालत चालले घरी. हे स्वीट मग्नोलिया माझं फेवरेट कॅफे आहे, पण आज मंडे आहे म्हणून ते बंद होतं. मग तशीच आले. रस्त्या पलीकडं जायचं आहे, तिकडं पण एका बाईने बटन दाबले पलीकडं जायला आणि मी पण दाबले. घरी आले. आमच्या बिल्डिंगला वॉचमॅन नसतो. डायरेक्ट बिल्डिंगची मेन गेटची चावी आणि आपल्या दाराची चावी, या 2 चाव्या सगळ्यांकडं असतात, ज्यांची ज्यांची घरं आहेत बिल्डिंगमध्ये. आणि जर कोण पाहुणे आले तर इथं बाहेर एक मशीन असते, त्याच्यामध्ये नंबर दाबून मग वरतून ते दरवाजा खोलतात ज्यांचे पाहुणे आहेत ते. खाली पॅसेजमध्ये असे सोफे आणि बुक शेल्फ पण आहे. घरात आले, भूक लागलेली म्हणून हा लाडू घेतला. मी ऑक्टोबरमध्ये आणलेला, माझ्या सासूबाईंनी बनवून दिलते. 3.5 किलो लाडू आणले होते, त्याचा फक्त एवढूसा भुगा राहिला आता. परत थोडंसं ग्रॉसरी घ्यायला बाहेर जायचं होतं दुपारून आणि विंड पण खूप वाढली होती म्हणून इयरमफ्स घालून निघाले. कॅनडामध्ये सारखं वेदर बदलत राहतं. पूर्ण दिवसात 2-3 वेळा तरी थंड हवा तरी येते, थोडासा आभाळ येतं, पाऊस येतो. मग कोणता पण सीझन का असेना. आत्ता मार्च चालू झाला आहे. इथं वेंडीजमध्ये आलो होतो. आपल्या इथं मॅकडी आणि KFC असे वेगवेगळे जसे ब्रँड आहेत फूडचे, तसंच इथं वेंडीज म्हणून आहे. इथं बर्गर आणि कोल्ड्रिंक भेटती. इथं रस्ता क्रॉस करताना किंवा साधा आपण चालत जरी असन आणि गाडी आली तर ती आपल्याला जायसाठी थांबती. आपल्यासमोरून गाडी कधीच क्रॉस करून जात नाही जर आपण चालत असेल तर. आता हे नो फ्रिल्स एक ग्रॉसरीचंच दुकान आहे, म्हणजे स्टोर आहे मोठं. तिथं भाजीपाला पण भेटतो आणि बाकी सगळं किराणा सामान सगळं भेटतं. आणि आमचे हे घरापासून जवळच आहे, 500 मीटरवरच आहे, म्हणून आम्ही सारखं इथं येत असतो काय ना काय घेण्यासाठी. आमचे फक्त टमाटे संपलेत, पण आता आम्ही इथली लोक जास्त हे पॅकेटमधले फूडच खातात, म्हणजे प्रीमिक्स आणि रेडी टू मेक फूड असतं सगळं. असे पिठं भेटतात त्यांचे, पॅनकेक्स, वॅफल्स आणि काय काय ओट्स वगैरे असे बनवून खात असतात हे लोक. तर आम्ही पण म्हटलं थोडं कॅनेडियन व्हावं म्हणून आम्ही पण पॅनकेकचं बॅटर घ्यायला आलो आहे, कारण सकाळी नाश्त्याला पटकन पाणी टाकून बनवता येतं. पण इथल्या काही काही पॅकेट्सवर लिहिलं होतं की दूध पण टाकावं लागेल, तेल पण टाकावं लागेल, असं डायरेक्ट बॅटर नव्हतं. आणि हे वरती जे सिरप आहेत ते मॅपल सिरप आहेत, पॅनकेकवर जे असं मधासारखं असतं. इथली लोक जास्त करून ते फ्रेंच टोस्टच खातात आणि हे पॅनकेक्स खातात नाश्त्याला. यांच्यासाठी नॉर्मल आहे ते आणि पटकन होणारी गोष्ट आहे. एक ब्रँड भेटला आम्हाला ज्यात फक्त पाणी टाकून बनवायचं होतं, मग ते घेतलं आम्ही. तुम्ही बघू शकता हे सगळे नाश्त्याचे प्रकार आहेत आणि हे लोक हे फक्त दूध किंवा पाणी मिक्स करून खातात. या दोन्ही बाजू सगळ्या पॅकेज फूडनीच भरलेल्या आहेत, कारण या लोकांना वेळ पण नसतो बनवण्यासाठी आणि जास्त सिनियर सिटीजन्सच राहतात आमच्या सिटीमध्ये आणि त्यांच्या घरी काम करायला कोण नसतं. इथं हाऊस हेल्प आपल्यासारख्या भेटत नाहीत, म्हणून त्यांची खाण्यापिण्याचे लय वांदे होतात.
म्हणून ते असे फ्रोझन फूड खातात. हा बघा, हा फ्रोझन पिझ्झा आहे. पिझ्झासुद्धा ताजा खात नाही. हा पिझ्झा खोलून तो फक्त मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचा आणि खायचा. अशी लाईफ आहे यांची. तर कधी कधी वाटतं अशी लाईफ असण्यापेक्षा आपल्या इंडियामधली लाईफ बरी. फक्त अशा एजेड लोकांसाठी बरोबर नाही आहे हे. आधीच त्यांचं वय झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये ते हेल्दी गोष्टी पण खात नाही. यंग लोक बनवून खाऊ शकतात, पण या लोकांसाठी असे सगळे फ्रोझन फूडच असतं इथं. सँडविच, समोसा, पॅटीस, मोमोज, सगळ्या ज्या गोष्टी खाऊ शकतो त्या सगळ्याच फ्रोझन आहेत. आम्हाला पॅनकेकवर टाकायला व्हिप बटर पाहिजेल होतं. आम्ही एकदा पॅनकेक खाल्ली होती एका कॅफेमध्ये आणि त्यांनी आम्हाला ते व्हिप केलेलं बटर दिलं होतं, पण आम्हाला काय ते भेटलं नाही. ही सेल्फ चेकआउट मशीन आहे. आपण आपलं बिल करायचं तिथं स्कॅन करून. सोमवार असून पण लय गर्दी होती आज इथं. मग घरी आलो. रात्रीच्या जेवणासाठी वरण भात, मेथीची भाजी आणि चपाती असं जेवण केलं होतं. आपल्या इथं सगळ्यांना वाटतं की बाहेर देशात राहिल्यावर इकडचं जेवण जेवत असतील इथले लोक जे इंडियन असतात, पण सगळेच इंडियनच जेवण जेवतात, कारण ते जेवल्याशिवाय कोणाचंच पोट भरत नाही. दुसऱ्या दिवशीच आमच्या सिटीमध्ये सकाळी जॉब फेअर होतं. तिथं वेगवेगळे बिझनेसेस येणार होते. त्याची लिस्ट वर्क पीसीने मला आधीच दिली होती. मग आम्ही टिकमार्क करत होतो कुठं कुठं अप्लाय करायचं आहे. जॉब फेअर कसा होता याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.